नमस्कार, मी सचिन गावाने. आपण पाहत आहात मेट्रो नाईट हे बुलेटिन. आता नितीन गडकरी हे नागपुरामध्ये दाखल झालेले आहेत. नितीन गडकरी यांना नागपुरातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांच्या परिवारातील लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि महत्त्वाचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी ढोल ताशे सुद्धा वाजवले जात आहे हे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठ्या जल्लोषामध्ये नागपुरामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, टीव्ही9 मराठी, नागपूर. कडून नितीन गडकरींचं जंगी स्वागत जे आहे ते नागपूर विमानतळावर करण्यात आलेलं आहे. नागपुरातून नितीन गडकरी यांना खासदारकीचं तिकीट भेटलेलं आहे आणि तिकीट भेटल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष जो आहे तो नागपूरच्या विमानतळावर पाहायला मिळालेला आहे. ताशांच्या आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये नितीन गडकरींचं जोरदार स्वागत जे आहे ते करण्यात आलेलं आहे. नितीन गडकरी यांना तिकीट मिळत नव्हतं, त्यावरून उद्धव ठाकरेंनी देखील टीका केलेली होती आणि त्यानंतर आज भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातून नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. नितीन गडकरी यांचं जल्लोषात आणि फटाके फोडत कार्यकर्त्यांकडून स्वागत होतं आहे. नितीन गडकरी सध्या नागपूर विमानतळावर दाखल झालेले आहेत. नागपूरमधील कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. फुलांची उधळण करून या ठिकाणी गडकरींचं स्वागत जे आहे ते करण्यात आलं. आणि आपण बघू शकतो की मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. हे महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांकडून फटाके उडवले जात आहेत, डीजे वाजवलं जात आहे, बँड पथक या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत जे आहे स्वागत केलं जात आहे. आपण बघू शकतो की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे आहे ते आता आपल्या घराकडे निघालेले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे 2 वेळा खासदार राहिल्यानंतर आता तिसऱ्यांदा सुद्धा गडकरी यांना तिकीट मिळालेलं आहे आणि त्यानंतर त्यांचं स्वागत जे आहे ते नागपूरकर मोठ्या जल्लोषात करताना पाहायला मिळते. आपण बघू शकतो की हात जोडून गडकरीजी जे आहे ते अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि नागपूरकरच्या चेहऱ्यावर जे आहे ते मोठे आणि कार्यकर्ते जे आहे ते गडकरींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमले होते आणि त्यांनी भरभरून असं गडकरींचं स्वागत नागपुरात केलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, टीव्ही9 मराठी, नागपूर. आतषबाजी नागपुरात झाल्याचं पाहायला मिळतंय. कार्यकर्त्यांकडून गडकरींचं जंगी स्वागत करण्यात आलं.